महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। शिरूर तालुक्यातील न्हावरे या ठिकाणी शिरूर हवेली मतदारसंघातील बहुजन समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आणि ही बैठक जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी आयोजित केली होती। या बैठकीत शिरूर हवेली मतदारसंघातील 34 जातींनी सहभाग घेतला होता। प्रत्येक जातीचा प्रमुख त्यांनी आपल्या आपल्या समाजाच्या समस्या आणि अडचणी मांडल्या। तसेच शिरूर हवेली तालुक्यातील पहिल्यांदाच बहुजन समाजाची बैठक घेण्यात आली होती। या बैठकीला सर्व बहुजन समाजातील जातीच्या लोकांची लक्षणीय उपस्थिती होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माऊली आबा कटके यांना एकमुखाने पाठिंबा देण्यात आला। सगळ्यांचे आभार पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अण्णा महाडिक यांनी मानले आणि मनोगत व्यक्त केले। माऊली आबा जो आहे याच्यामध्ये पुण्य आणि पुण्यच आहे आणि दुसरीक अशोक पवार आहेत, त्यांच्याक पाप आणि पापच आहे। त्यामुळं याच्यामध्ये पाप आणि पुण्याची लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये माऊली आबा कटके जे आहेत हे विजय होणार आहेत। अशोक पवार नावाची जी व्यक्ती आहे, जे ह्या तालुक्याचे आमदार म्हणून दोन वेळा निवडून आलेले आहेत। दोन्हीही वेळा आमदार, लोकशाहीमध्ये आमदार कशाला म्हणतात? आमदार याला म्हणतात की लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार, म्हणजे लोकांचा नोकर, लोकांच्या कामांकरता निवडून दिलेला लोकांचा नोकर म्हणजे आमदार, म्हणजे लोकप्रतिनिधी। आपण त्याला वेगळ्या भाषेत म्हणतो लोकप्रतिनिधी। त्यामध्ये अशोक बापू पवार यांचं त्या ठिकाणी वेगळं हे झालं की आपण आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर आपण शिरूर हवेलीतल्या जनतेचा, शिरूर हवेलीतल्या तरुणांचा, शिरूर हवेलीतल्या कष्टकऱ्यांचा आपण बाप झालो। आपण आमदार म्हणून या ठिकाणी कसंही आपण मोडू शकतो, कसंही वागू शकतो, कुणालाही त्रास देऊ शकतो, कुणालाही जेलमध्ये टाकू शकतो, कुणालाही काहीही कुरघुड्या करून आपण त्याला जायबंदी करायचं काम करू शकतो, कुणाचेही धंदे बंद करू शकतो। असं त्या ठिकाणी ते राजकारण झालं आणि त्यामध्ये आज जो दिवस उगवलेला आहे हा दिवस माऊली आबाचा आहे। आज आपण पाहिलं की त्या ठिकाणी ज्या अडचणी आपल्याला होत्या, की जे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक वाटत होतं की प्रदीपदादा उभं जर राहिलं तर त्या ठिकाणी डिवायडेशन मतदानाचं होईल, पण प्रदीपदादांनी त्या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज जो आहे ते काढलेला आहे। मग आता एकास एक त्या ठिकाणी लढत आहे आणि एकास एक लढतीमध्ये खऱ्या अर्थानं 1 लाख मताने त्या ठिकाणी माऊली आबा कटके निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मला वाटतं। मी आज ही मेळावा नाही, ही बहुजन समाजाची बैठक या ठिकाणी आपण आयोजित केली। ही बैठक पूर्ण बहुजन समाजाची होती। याच्यामध्ये 400-500 कार्यकर्ते या ठिकाणी आले। त्याच्यामध्ये प्रत्येक समाजाचं म्हणजे 34 जाती याच्यामध्ये सहभागी झाल्या। त्यामध्ये थोरला भाऊ आम्ही ज्याला मानतो, अख्ख्या 18 पगड जाती थोरला भाऊ मानतो, तो मराठा समाज यामध्ये एकदम अग्रेसिव्ह या ठिकाणी आमच्याबरोबर आला। दुसरा जो मोठा भाऊ आपण 2 नंबरचा भाऊ मानतो धनगर समाज, मग मातंग समाज असन, भुई समाज असन, बौद्ध समाज असन, माळी समाज असेल, सर्वच जाती धर्म जेवढे आहेत त्या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले, सर्वांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले। येणारी जी तारीख आहे 15 किंवा 16 तारीख न्हावरा या ठिकाणी आज एवढे 500 जे तरुण होते, पदाधिकारी संघटनेचे, सर्व ज्या त्या संघटनेचे ज्या त्या समाजाचे होते। पण येणाऱ्या याच्यामध्ये कमीत कमी एक 25,000 लोकांचा मेळावा आमचा न्हावरा या ठिकाणी 15 तारखेला किंवा 16 तारखेला त्या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो। आता आपण महाराष्ट्राचे स्टार प्रचारक म्हणून आता आपण आहात महाराष्ट्राचे स्टार प्रचारक, जो आता बहुजन समाजाचा जो मेळावा आपण जी बैठक आज आयोजित केली, तर हेच संकल्पना आपण पूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहोत का? हेच संकल्पना महाराष्ट्रामध्ये आहे। आता या ठिकाणूनच 5 वाजता जत या ठिकाणी उद्या 8 वाजेपासून दौरा चालू आहे। मग जत सांगली जिल्हा असन, कोल्हापूर जिल्हा असन, सातारा असन, सोलापूर असन, लातूर असन, उस्मानाबाद असन, पुणे असन, नगर असन, नाशिक असन, हे सर्व जिल्हे याच्यामध्ये 51 मतदारसंघ महायुतीच्या घटक पक्षाचे जे उमेदवार आहेत 51 त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि रोजचे 3-3 त्या ठिकाणी सभा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या एक रामोशी कुटुंबात जन्मलेला एक छोटासा कार्यकर्ता, बहुजन समाजाने डोक्यावर हात ठेवून एक
आजपर्यंत मला या ठिकाणी पोहोचवलेला आहे. आणि ज्या ठिकाणी रामोशी समाज असेल किंवा इतर समाजावरती प्रेम करणारा नेता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक विश्वास टाकला आणि त्या विश्वासाच्या बळावरती आज महाराष्ट्रामध्ये 50 जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ आपले रोजच्या 3 ते 4 सभा आहेत त्या सक्सेस करून दाखवीन असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि ज्या ज्या सभा आपल्या ज्या ज्या ठिकाणी होतील हे निर्णायक मतदान त्या ठिकाणी आहे. बहुजन समाजाचं म्हणण्यापेक्षा रामोशी समाजाचं जे मतदान त्या ठिकाणी आहे तर ती 20,000च्या पुढली जे मतदार आहेत मतदारसंघ आहेत असे मतदारसंघ आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि त्या ठिकाणचे आमदार जे महायुतीचे निवडून येणार आहेत ते रामोशी समाजाचे जे 20,000, 25,000, 15,000, 30,000, 40,000 जे मतदान आहे हे निर्णायक मतदानाच्या जोरावरती निवडून येत्यान. आणि या ठिकाणी आमचा मानस आहे की ही निवडून आल्यानंतर याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथविधी घेत्यान ते देवेंद्रजी फडणवीस साहेब घेणार आहेत. आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रामधला जर रामोशी समाज, महाराष्ट्रामधला जर सगळा माझा बहुजन समाज जर एकत्र आला, ज्या व्यक्तीने, ज्या देवेंद्रजी नावाच्या व्यक्तीने जे देवाभाऊ म्हणून आत्तापर्यंत आपल्या सर्व भावासारखे वागतात त्या देवाभाऊला जर आपण या ठिकाणी मुख्यमंत्री जर केलं तर मला वाटतं की 18 पगड जाती कधीही अडचणीत येणार नाही. कधीही त्यांचं जे काय म्हणजे प्रॉब्लेम आहे ते त्या ठिकाणी सुटल्या जातील असं या ठिकाणी मला वाटतंय. आपण पाहिलं की येत्या जे काय पाठीमागची आंदोलनं चालू होती जे जरांगे पाटील यांचे आंदोलन चालू होते त्याच्यामध्ये आपण एखादी कास्ट एवढी मोठी आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं जावा. एखाद्या नेत्याला म्हणजे बारामतीच्या नेत्यांना तसं वाटलं की त्या व्यक्ती पाठीमागं जावा, पण देवेंद्रजी नावाचा देवाभाऊ जे आहे त्या देवाभाऊला वाटलं की ही 18 पगड जात माझी आहे, ही जर अडचणीत आली तर चालणार नाही. त्यामुळं बहुजन समाजाच्या सर्व गरीब कुटुंबांच्या पाठीमागं देवाभाऊ राहिले. आणि आता बहुजन समाजाला देणं आहे ते उतराय म्हणून देवाभाऊ मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होतील अशी ताकद महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाने उभी केलेली आहे त्यांच्या पाठीमागं. आज पदाधिकारी नगरसेवक स्वीकृत शांताराम बापू काटके त्यांनीही अजितदादांच्या सांगण्यावरतून माघार घेतलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या फोनवरतून आमचे नेते प्रदीपदादा कंद यांनी त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे. त्या ठिकाणी वाघोलीमध्ये 60 ते 65 हजार मतदान आहे. तो मतदार वर्ग हा ज्या महायुतीला मानणार आहे त्यामध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिंदेंची शिवसेना असेल, शिंदेसाहेबांची शिवसेना असेल आणि इतर सर्व जे 26-27 आमचे घटक पक्ष आहेत या त्या ठिकाणी मानणारा वर्ग आहे. आणि माऊली आबांचं आम्ही पाहिलं तर इथून मागच्या काळामध्ये माऊली आबा त्या ठिकाणी जिल्हा परिषद त्यांचा गट आहे त्या गटामधून 16,000 मतांनी माऊली आबा त्या ठिकाणी निवडून आले होते. आणि माऊली आबांना मानणारा वर्ग आणि ही सर्व यंत्रणा आणि अशोक पवारांनी जे चुकीच्या पद्धतीने ट्रॅफिकची समस्या सोडायच्या ऐवजी त्यांनी ते वाघोली जाऊन त्यांनी काय डान्स केला, नाचले तिथं जाऊन अनेक त्या ठिकाणी वाघोलीच्या समस्या आहेत. तो प्रतिनिधी वाघोलीतलाच आज उद्याचा आमदार होणार आहे, आपल्या गावचा आमदार होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी वाघोलीकर सगळे एक झालेले आहेत आणि त्या ठिकाणी जर जे काय मतदान होईल त्या मतामध्ये तुम्हाला सांगतो 80% माऊली आबांना त्या ठिकाणी मतदान होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी. पण आमदार सांगतात की आम्ही गेले 5 वर्ष वाघोलीमध्ये भरपूर विकास कामे केलेली आहेत आणि आमची ती वोट बँक एक फिक्स आहे, तर त्यावर काय बोलताल तुम्ही? आमदार जे सांगतात की आम्ही त्या ठिकाणी कामं केलेली ते कामं जी केलेली आहेत ते कामं नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या सहीनी झालेली कामं आहेत, आलं लक्षात. आणि तुम्हाला जे आमदार केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांनी तुम्हाला आमदार केलेलं आहे. त्या शिरूर हवेलीच्या लोकांनी तुम्हाला आमदार केलं म्हणून ती तुम्ही कामे केली, ते तुमचं कर्तव्य होतं. परंतु तुम्ही लोकांसाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं हा खूप मोठा प्रश्न आहे. गेले 10 वर्ष झालं तुम्ही आमदार हे पद भूषवताय, परंतु तुमच्यावरती एवढी नाराजी आहे. त्या ठिकाणी दौलत नाना असतील, शशी डंबरे असेल, अनेक तरुण जे राजकारणामध्ये तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे घालून वर्गाने त्यांनी स्वतःच्या देऊन त्या ठिकाणी त्यांना आमदार केलं आणि तुम्ही आज त्या लोकांना पूर्णपणे धुळीला मिळवलेलं आहे. त्यामुळे ही सर्व जनता आणि ही तळा गेलेली इलेक्शन आहे, युवकांनी हातात घेतलेली इलेक्शन आहे आणि महिलांनी त्या ठिकाणी विशेष करून हातात घेतलेली आहे. आणि लाडकी बहीण असेल, महायुतीच्या ज्या योजना आहेत त्या योजना अतिशय प्रभावीपणे या समाजामध्ये गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी गोडगंगेचा जो विषय आहे अजितदादांनी स्वतः शब्द दिलेला आहे माऊली आबांना की कारखाना चालू करायचा तो फक्त अजित पवारच करू शकतो, त्यामुळे तू काय काळजी करू नको.
लोक उद्याच्या काळामध्ये घोडगंगा जो 21-22 हजार सभासदांचा जो प्रश्न आहे, जो चुलीत पाणी ओतलं गेलं अशोक पवारांनी, बंद पाडला नाही, बंद पाडलेला आहे. ही एक स्क्रिप्ट आहे बंद पाडण्याची, लक्षात घ्या. त्यांचा स्वतःचा कारखाना त्या ठिकाणी चालू होतो आणि अतिशय चांगला चालतो. त्याला प्रशासन, त्याला चांगल्या पद्धतीने त्याला बक्षिसं मिळतात. परंतु इकडं हा जनतेचा कारखाना आहे, लोकांचा कारखाना आहे, समाजाचा कारखाना आहे, तो बंद पाडला जातो. अजितदादांनी बंद पाडला असे आरोप अशोक पवार करतात. पण मला ठामपणे सांगायचं आहे की अजितदादांनी कारखाना बंद पाडला तर तुझा जो प्रायव्हेट कारखाना आहे त्याला 136 कोटीचं 236 कोटीचं लोन कुणी दिलं? ते अजितदादांनी दिलेलं आहे त्यांच्या बँकेच्या मार्फत. त्यांना जर बंद पाडायचा असता तर तो बी कारखाना बंद पाडला असता तुमचा. हा गोरगरिबांचा कारखाना बंद पाडला नसता. हे चुकीच्या पद्धतीने निरेटिव्ह सेट करण्याचं काम अशोक पवार करतात. अशोक पवारांना अजिबात कुठलाही मुद्दा नाही. त्याच्यामुळं ते आता फक्त आणि फक्त आमचे दैवत पवारसाहेबांची सहानुभूती घेऊन ते आज फक्त समाजामध्ये फिरतात, हात जोडतात. मला मंत्री व्हायचं आहे, मला मंत्रिपद मिळणार आहे आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर अशीच गोरगरिबांची पिळवणूक करून गोरगरिबांना त्या ठिकाणी धुळीला मिळवण्याचं काम करणार आहे. त्याच्यामुळं शिरूर हवेलीची जनता अतिशय शून्य झालेली आहे, गरीब जनता शून्य झालेली आहे. त्याच्या कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीला सेट होणार नाही, हीच काळजी आम्ही सर्वजण युवक आता त्या ठिकाणी घेत आहे. महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची.